नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मेहुल अनिता महेंद्र शहा द किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण श्रद्धा ट्रेडर्स हे आपल्या चॅनलचं आधी नाव होतं. श्रद्धा ट्रेडर्स ही आपली फर्म गेले 35 वर्ष ठिबक सिंचनामध्ये काम करते. म्हणजे लोकांना ठिबक माहित नव्हतं तेव्हापासून आपण ठिबकमध्ये आहोत. सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात जुनं काउंटर आहे. त्यामुळे आज मी विषय निवडलाय ठिबकचं अनुदान. तर ठिबकचं अनुदान कसं मिळवावं, कोणत्या पद्धतीने मिळवावं, खरंच मिळतंय का, तर पुढील 5 मिनिटांमध्ये मी ठिबकचं अनुदान कसं मिळवावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता अनुदानाची प्रोसेस जाणून घेण्याआधी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन कोणत्या संचाला अनुदान मिळतं हे पाहणार आहोत. तर नॉन ISI ठिबकला अनुदान मिळत नाही. बरेचसे शेतकरी विचारतात की जे 15,000 एकर, 10,000 एकर, 25,000 एकर ठिबक आहे, वेगवेगळ्या त्याच्या जाडीनुसार बदलत असतं. नॉन ISI ठिबकला अनुदान मिळत नाही. ISI मार्क असणाऱ्याच वस्तूंना अनुदान मिळतं. आता त्यामध्ये ठिबक सिंचन ऑनलाईन, इनलाईन म्हणजे ऑनलाईन म्हणजे वरून ज्याला ड्रिपर असतात, फळबागांसाठी साधारणपणे वापरतात. इनलाईन म्हणजे आतून ड्रिपर, बाकी सगळ्या पिकांना इनलाईन वापरलं जातं. हे ISI ला मिळतं. तुषार सिंचनमध्ये मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, ओव्हरहेड स्प्रिंकलर आणि रेनगन, होय रेनगनला सुद्धा अनुदान मिळतं. त्यानुसार ते तुम्ही माहिती घेऊन ते घेऊ शकता. स्प्रिंकलर सेट वगैरे तुषार संचाला सुद्धा अनुदान मिळतं. तर आता यानंतर आपण पाहूयात की अनुदान प्रत्यक्ष कसं मिळवावं. तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी आता महाराष्ट्रामध्ये महाडीबीटी नावाच्या वेबसाईटवरती नोंदणी चालू आहे. म्हणजे फॉर्म भरला जातो. त्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना, पर ड्रॉप मोर क्रॉप या नावाने ही स्कीम चालू आहे. तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला महाडीबीटीवरती भरताना 75 ते 80% म्हणजे अल्पभूधारक जे 5 एकरच्या आतले शेतकरी आहेत त्यांना 80% आणि जे त्यावरील शेतकरी आहेत त्यांना 75% अनुदान मिळतं. आणि आजच म्हणजे आज 19 नोव्हेंबरला आलेल्या अॅग्रोवनच्या बातमीनुसार आता ऑटोमेशन सुद्धा ठिबकच्या अनुदानाच्या ह्याच्यात येणार आहे. त्याला हेक्टरी 40,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे. तर आता ऑटोमेशनची ही नवीनच बातमी आहे, त्यामुळे त्याच्या गाईडलाईन्स अजून आलेल्या नाहीयेत. त्याविषयी आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. पण आता पुढे जाताना तुम्हाला अर्ज करायचा आहे समजा, तर त्यासाठी अटी काय आहेत. तर तुम्ही गेले 7 वर्ष त्या क्षेत्रामध्ये अनुदान घेतलेलं नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं किमान 20 गुंठ्यासाठी प्रस्ताव होतो. त्याला प्रस्ताव म्हणतो आपण की फॉर्म भरण्यासाठी किमान 20 गुंठे क्षेत्र पाहिजे. तर तुम्ही तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनसाठी अर्ज करू शकता. आता इथून पुढे आपण अटी पाहिलं किंवा कुठला शेतकरी इलिजिबल आहे पाहिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला आता 4 कागदपत्र लागतात सुरुवातीला फॉर्म भरताना. तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 आणि खाते उतारा. आणि जर तुमचं पाण्याचा स्रोत वेगळा 7/12वरती नोंद असेल, विहीरपड, नदीपड किंवा जो पाणी परवाना आहे तुमचा, तो वेगळा अपलोड करावा लागतो. सुरुवातीला हा तुम्ही फॉर्म भरला, त्यानंतर आता तुमचं लिस्टला नाव जातं. त्यानंतर आता पूर्वी आजपर्यंत म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी सोडत पद्धत म्हणजे लकी ड्रॉ पद्धत होती. त्यामुळे तुम्हाला तुमचं लकी ड्रॉला नाव यायचं, कधी 6-6 महिन्यानंतर यायचं. म्हणजे त्याला अनिश्चितता होती. काही काही लोकांचं वर्षभर येत नव्हतं. पण आता काय झाले, लॉटरी पद्धत बंद झालेली आहे. मागेल त्याला ठिबक या अनुषंगाने लॉटरी पद्धत बंद होऊन आता तुमचं जसं नाव येईल की तुम्ही आज अर्ज केलाय आणि तुमच्या आधी 10 जण आहेत, त्यांना जसं फंड्स येतील तसं तुमचं नाव येत जाईल. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही अर्ज कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आता पुढे आपण अर्ज केल्यानंतर तुमचं नाव आलं त्यावेळी तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतो की अभिनंदन, आपलं सोडतीमध्ये निवड झालेली आहे आणि आपण 7 दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करावी. आता यामुळे गोंधळून जायचं काम नाहीये. या दुसऱ्या स्टेपला, ही दुसरी स्टेप आहे आपली, या दुसऱ्या स्टेपला जी 4 कागदपत्र होती, 7/12, खाते उतारा, बँक पासबुक आणि आधार कार्ड, हे स्कॅन करून सरळ आपल्याला अपलोड करायचं. आता हे कसं अपलोड केलं जातं, कुठं केलं जातं त्याची पण माहिती मी देतो. पहिला आपण स्टेप समजून घेऊ. आता यानंतर ही दुसरी स्टेप झाली की आपण अपलोड केलं. यानंतर तिसऱ्या स्टेपला हे आपलं तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जातं. ते डेस्कवरती, त्यांच्या ऑनलाईन डेस्कवरती चेकिंगसाठी, त्याला स्क्रुटिनी म्हणतात, त्यांचं चेकिंग केलं जातं. तर आता आपण ही दुसरी स्टेप झाली. यानंतर स्क्रुटिनी चेक झाल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती पत्र येतं. त्यावरती त्याची डेट असते. त्यानंतर आपल्याला अनुदानाची अंदाजित रक्कम दिली जाते की आपल्याला जास्तीत जास्त किती अनुदान मिळेल. यामध्ये तुमचं 7/12 भरलेला असतो, तुम्ही बाकी माहिती भरलेली असते. त्यानंतर तुमचं रब्बी हंगाम आहे का खरीप हंगाम आहे, कोणतं पीक आहे, स्पेसिंग किती आहे, यानुसार तुम्हाला वेगवेगळं त्यामध्ये माहिती दिलेली असते. तर यानुसार आता पुढच्या स्टेपला ते तुमची पूर्वसंमती पत्र येतं. त्यानंतर 1 महिन्यामध्ये आपल्याला मुदत असते. शेतकऱ्यांनी संच बसवून बिल, त्याचा ग्राफ, हमीपत्र आणि करारनामा नावाची 2 कागदपत्र असतात, ती अपलोड करायची असतात. ही शेवटची स्टेप आहे शेतकऱ्याने करण्याची. तर यामध्ये आता जे 4 कागदपत्र आहेत, तर मी ती भरल्यानंतर तुमचा जो अधिकारी आहे, जो कृषी सहाय्यक येतो, तो तुमच्या प्रत्यक्ष क्षेत्रात येऊन फाईल बघून ते चेकिंग केलं जातं की प्रत्यक्षात संच बसवलेला आहे का, PVC पाईप मातीखाली गाडल्या आहेत का, या बऱ्याच गोष्टी आहेत. बॅच नंबर चेक केला जातो, प्रत्येक कंपनीचा बॅच नंबर असतो. हे सर्व झाल्यानंतर तुमचे ते अधिकारी, शेतकऱ्याचं काम इथं संपतं. काही लोक फाईल मागतायत, काही लोक ऑनलाईन मुळे ते घेत नाहीयेत.
प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळं आहे. त्यानंतर अधिकारी तुमचं अनुदान अप्रूव्ह करून देतो आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जसं महाडीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर त्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतात. तर अशा पद्धतीने अनुदान मिळते. आता ते खरंच मिळतं का बाबा? तर आजपर्यंत 2018-17 प्रॉब्लेम झाला, पण आता नियमितपणे फंड्स येत आहेत, त्यामुळे अनुदान रिलीज होत आहे. आणि त्यामुळे ISI ठिबक करणं फायद्याचं ठरतंय की त्याला लॉंग लाईफ आहे आणि अनुदान सुद्धा हळूहळू सुरळीत आलेलं आहे. आता लॉटरी पण बंद झाल्यामुळे शेतकऱ्याला एक फायदा झालाय. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता या क्षेत्रात तुम्ही परत कधी अनुदान घेऊ शकता, तर गेली 7 वर्ष त्यात ठिबक केलेलं नसलं पाहिजे. पण तेच तुम्हाला तुषार सिंचन वगैरे घ्यायचं असेल तर त्याला नवीन गाईडलाईन्सनुसार काहीतरी 3 वर्षाचा नियम आलेला आहे. ते सुद्धा आपण कृषी खात्याकडून माहिती घेऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं फॉर्म महाडीबीटीवरती भरावा, पण स्वतः भरावा का ई सेवा केंद्रात जाऊन किंवा नेट कॅफेत जाऊन भरावा? तर मी सल्ला देईन, बरीच वितरक लोक सुद्धा ते फॉर्म भरतात. नाहीतर दुसरी गोष्ट तुम्ही नेट कॅफेत जाऊन भरा. स्वतः भरताना काय प्रॉब्लेम येतो, बऱ्याच वेळा ते साईजमध्ये प्रॉब्लेम असतो की तुमचं 500 KB मध्ये ते डॉक्युमेंट्स पाहिजे आणि एक 100-150 रुपयामध्ये जर काम होत असेल तर आपला वेळ घालवू नये शेतकऱ्यांनी, असं माझं म्हणणं आहे. चुकून एखादी स्टेप मिस झाली तर ते आपल्याला रिजेक्ट करून परत पाठवलं जातं परत भरण्यासाठी. त्यामुळे तो नेट कॅफेवाला किंवा वितरक तुमचं करेल अशाच वितरकाकडे तुम्ही संच खरेदी करा की जो तुम्हाला मदत करेल. आणि दुसरं सांगायचं झालं म्हणजे आपल्याला बऱ्याच योजना आहेत. सोलरची योजना आहे, शेततळ्याची योजना आहे, परत फळबाग लागवडीची योजना आहे. याविषयी सुद्धा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही सूचना असतील तर कमेंट करा आणि नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.